बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार। आज आपण कात्रज तलावावरती आहोत, जे की मी एक अतिशय सुंदर असं स्वप्न पाहिलं होतं की कात्रज ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। ह्या वरच्या भागात जर तुम्ही पाहू शकता इकडे, तर हा कात्रज घाट आहे। वरचा जो डोंगर दिसतोय तो सगळा कात्रज घाट आहे। आणि याच कात्रज घाटामध्ये ज्या वेळेस शाहिस्ते खानाची बोटं छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात कापली, त्यावेळेस असं सांगितलं जातं की इकडून छत्रपती शिवाजी महाराजांना जायचं होतं दुसरीकडे। त्यावेळेस मोगलांच्या सैन्याचा ते फसावेत म्हणून बैलांच्या शिंगांना जो हिंगूळ म्हणतात, म्हणजे आग मशाल थोडक्यात, त्या लावून जे काय सोडले की जेणेकरून त्यांना वाटावं की याच भागामध्ये सैन्य गेलं। तो हा कात्रजचा घाट या भागामध्ये 2007 साली ज्यावेळेस मी या भागामध्ये नगरसेवक झालो, त्यावेळेस मी अगदी नगरसेवक होण्याच्या अगोदरपासून मी एक दोन पुतळे कायम पाहायचो। एक पुतळा म्हणजे थेरगावच्या चौकात होता आणि दुसरा पुतळा, एक दोन पुतळ्यांमधनं मी प्रेरणा घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या। मला तो थेरगावचा पुतळा चांगला आठवतोय, असा आकाशाला गवसणी घालणारा पुतळा होता। आणि दुसरा पुतळा वेल्ल्यामधला, बरोबर तोरण्याच्या खालचा। तर मी हे दोन पुतळे पाहिले होते। मी त्यावेळेस मला वाटायचं कायम की बाबा आपल्या पण भागामध्ये असं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असावं। आता हा तलाव जो आपण पाहतोय, हा तलाव सगळा म्हणजे हा पेशवेकालीन तलाव, वरचा तलाव, ज्याला आम्ही कात्रज गावठाणातला वरचा तलाव म्हणतो। तर तुम्ही पाहू शकता चारही बाजूला हा तो म्युझिकल फाउंटेन आहे, ज्याच्या आज दुर्दशा या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींमुळे त्याची झालेली दुर्दशा आहे। हा तलाव जो आपण पाहू शकतो की हे जे काही काम आहे, मी ज्यावेळेस 2007ला नगरसेवक झालो त्यावेळेस मी ह्या तलावाचं खोदकाम चालू केलं। ह्या तलावाचं संपूर्ण गाळ काढायचं काम चालू केलं आणि मी 25 फूट खोल हा तलाव नेला। ह्याचा सगळा गाळ काढला। हा बाजूनी जो तुम्हाला दिसतोय संपूर्णपणे, हा सगळा जो झाडी दिसतीये ह्या कोपऱ्यापर्यंत एक एक झाड मी लावलेलं आहे। सगळी झाडं, एक सुद्धा झाड या ठिकाणी या तलावावरती नव्हतं। संपूर्ण झाडी जी तुम्हाला दिसते, हा 700 मीटरचा जॉगिंग ट्रॅक आहे हा सगळा, असा इथपासून तर त्या गेटपर्यंत। इथं काहीच नव्हतं, ही कात्रजची हागणदारी होती। आजही कात्रजमधली लोक तुम्हाला सांगू शकतील की ही कात्रजची हागणदारी होती। आणि याच्यामध्ये मी ज्यावेळेस काम चालू केलं नगरसेवक झाल्यानंतर, अगदी 7ला मी नगरसेवक झालो आणि मी 7 पासूनच मी लगेच काम तलावाच्या गाळ काढायला सुरुवात केली। आणि तो गाळ काढत असताना बराच गाळ मी इकडे एक मुस्लिम दफनभूमी आहे, ती मुस्लिम दफनभूमी, इथं खालच्या बाजूला ख्रिश्चन दफनभूमी आहे। त्याच्यामध्ये ह्या जॉगिंग ट्रॅकवरती पलीकडच्या बाजू झेंड्याचे तिकडं पर्वती पाचगावमध्ये, अजून देवाच्या उरुळीच्या कचरा डेपोमध्ये, या ठिकाणी बरीच माती टाकली। आणि शेवटी बऱ्याच वेळा माती आणि मुरुम असा मिश्रित काही भाग फार मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिला। मग त्यावेळेस मी हे जे काय माझं स्वप्न होतं ते साकार करण्यासाठी मग मी त्यावेळेस प्रयत्न चालू केले। आणि त्यावेळेस हे जे काय 1 एकर ही जागा आहे पूर्णपणे, ह्या 1 एकर जागेवरती हा आयलँड तयार केला। हा पूर्ण माती जी आहे ही या तलावातलीच माती आहे, माती आणि मुरुम असा जो मिक्स आहे तो इथं मी सगळा आणला। आणि इथं आणून याच्या डोझरच्या माध्यमातून ह्याचा सगळा 1 एकराचा हा संपूर्ण परिसर तयार केला। तुम्ही इथं पाहू शकता ही गॅबिन वॉल आहे। त्या टायमाला गरवारेंना हे सगळं काम मिळालं होतं आणि ही गॅबिन वॉल दिसते तुम्हाला, संपूर्णपणे दगड आहे। आता याच्यामध्ये थोडी मागच्या 7-7.5 वर्षापासून, मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये मी या भागामध्ये नगरसेवक 17 पासून ते 22 पर्यंत नव्हतो आणि आज 22 पासून ते 24 पर्यंत साधारण 2.5 वर्ष होत आली। इथं कुठली महानगरपालिकेची निवडणूक नाही, म्हणजे 7.5 वर्ष झाली। 7.5 वर्ष याला निवडणूक नसल्यामुळं या भागामध्ये, किंवा माझं लक्ष नसल्यामुळं, मग मी पलीकडच्या भागामध्ये, आता इथून दिसतो पलीकडचा भाग, ह्या अगदी समोरची घरं जी दिसतात ती माझ्या प्रभागात आहेत। म्हणजे मला माझ्या या प्रकल्पापासून लांब करण्यासाठी अगदी पेन आणि रेघा मारण्यात आल्या आणि ज्यांनी मारले त्याला त्याची जागा दाखवली मी मग नंतर ना।
या पेनाने रेघा मारून हा तलाव माझ्याकडनं तोडला आणि मग मी त्या भागात नगरसेवक झालो. इथं जे नगरसेवक होते त्यांनी इथं बिलकुल लक्ष दिलं नाही, त्यामुळे तो सोन्यासारख्या म्युझिकल फाउंटनची माती झाली. इथं तुम्हाला मध्यभागी एक जेटी दिसते पाण्यावर तरंगती ती. आता ही जेटी ह्या भागामध्ये इथं समोरच्या बाजूला त्याचा ट्रॅक पण दिसतोय, हे खाली पायऱ्यांवर टाकून. हे मावळे मी दोन हे माझ्या स्वखर्चातनं लावलेले मावळे आहेत की इथे मावळे नंतरनं आम्हाला काम करता येत नव्हतं आणि हे काम करत असताना मावळ्यांचं मला पैसे मंजूर होईना आणि उद्घाटन तर करायचं होतं. मग मी हे मावळे मी स्वखर्चातून या ठिकाणी लावले. आज या ठिकाणी सुद्धा दुर्दशा झालेली तुम्हाला दिसतीये. ही झाडं एवढ्या मोठ्या प्रमाणात उगवली आहेत, ना प्रशासनाचं लक्ष आहे, ना पालिकेचं लक्ष आहे, ना नगरसेवक तर नाहीच आहेत कुणी. आजचा विषय जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा. हा अश्वारूढ पुतळा हा 2 टनाचा 1800 किलो म्हणजे साधारण 2 टन या पुतळ्याचं वजन आहे. हा पुतळा तयार केला ते निलेश खेडकर. हे थोड्याच वेळात या ठिकाणी येतील, मी त्यांना पण बोलवलंय. हा पुतळा हा साधारण 1800 किलो 2 टनाचा हा पुतळा आहे. या पुतळ्याच्या भागामध्ये तुम्ही बघू शकता की कालचा जो इन्सिडेन्स राजकोटमध्ये कोकणात घडला त्याच्यामध्ये तो तर मला वाटतं की बेस आहे त्याला. इथं बेस नाहीये. हा बेस मी तयार केलाय, हा कृत्रिम बेस आहे. हा तयार केलाय मी. हे तुम्हाला एवढी उंची दिसती तलावाच्या बांधकाम जे तलावाची भिंत आहे या तलावाच्या भिंतीपेक्षा ही उंच आहे. ही तलावाची संपूर्ण ही भिंत आहे. ज्यावेळेस मला ह्याचा गाळ काढायचा होता त्यावेळेस मी या तलावाच्या भिंतीला कोर टेस्टिंग केलं. त्यावेळेस मला कळालं की ह्याच्यामध्ये ह्या भिंती ही भिंत आहे हे नानासाहेब पेशवेंनी बांधलेले 2 तलाव, हा एक तलाव आणि खालचा एक तलाव राजीव गांधी उद्यानवनाला. तर ह्या भिंतीची हाईट खाली जमिनीमध्ये 39 फूट खाली आहे. आणि ह्याला मी कोर टेस्टिंग केलं कारण मला हे सगळं जे काही करायचं होतं ते शास्त्रोक्त पद्धतीने करायचं होतं, गडबड करायची नव्हती. 9ला चालू झालेलं काम मी 2-3 वर्ष मी हे काम केलं. 11ला या पुतळ्याचं उद्घाटन झालं. ह्या तलावाच्या भिंतीची मी बंधारा कमकुवत होऊ नये किंवा बंधाऱ्यापासून खालच्या लोकांना धोका होऊ नये म्हणून मी पहिल्या या तलावाच्या भिंतीवरती 2 ठिकाणी कोर टेस्टिंग केलं. आणि कोर टेस्टिंग करण्यासाठी आम्ही नाशिकची कंपनी आणली. त्या नाशिकच्या कंपनीकडनं हे कोर टेस्टिंग झालं आणि या कोर टेस्टिंगमध्ये असं कळालं की ह्या भिंतीची उंची जमिनीपासून खाली ह्याचा बेस 39 फुटावरती खाली आहे. म्हणून मग आम्ही ठरवलं भिंतीपासून 10 फूट आम्ही पूर्ण माती तशीच ठेवली आणि या तलावाला फक्त 8 ते 10 फूट हाईट राहिली होती. आणि तिथून पुढे तो तलावाच्या भिंतीला तो बेस तसाच ठेवला आणि तिथून पुढे या संपूर्ण भागातली 25 फूट खोली केली. आणि ही माती जी राहिली काय माती इथं आणली आपण तिथं पण पाहू शकतो. ज्या ठिकाणावर एंट्री होती तिथं सुद्धा मी गॅबिन वॉल केलेली आहे. तो गावाच्या तिकडच्या भागातून तिकडे एंट्री झाली होती लोकांची त्यामुळे तिथं पण गॅबिन वॉल केली. ही संपूर्ण याला नुसता मी मातीचा ढिगारा टाकला नाही. जर मी त्याच टायमाला मातीचा ढिगारा नुसता टाकला असता, गडबडीमध्ये मला जर काम करायचं असतं तर मी हे मातीचा ढिगारा टाकला असता, ढिगाऱ्यावरतून मी इथं पुतळा उभा करू शकलो असतो. पण आज त्याची परिस्थिती काय झाली असती. मी त्या टायमाला याच्या खाली एक कापड आहे, रेक्झिनचं कापड असतं एक, कदाचित इथं कुठे दिसू शकेल. हे जे काही ही जी गॅबिन आहे ना या गॅबिनच्या खाली एक व्हाईट कापड आहे जे कित्येक वर्ष त्याची गॅरंटी आहे. त्या मातीच्या वरती ते कापड हातरले आणि त्याच्यानंतर ना ह्या गॅबिन्स तयार केल्या जागेवरतीच. हा दगड आणला गेला, त्या दगडमधून ह्या गॅबिन्स बांधल्या गेल्या, एकमेकांना इतके घट्ट बांधलेले आहेत. आणि या तशाच जमिनीमध्ये खाली सुद्धा संपूर्णपणे बाजूनी एक गॅबिन केलेली आहे. त्या गॅबिनला या सगळ्या अटॅच झालेल्या आहेत. त्यामुळे इतका मोठा लोड हा झाला ह्या पाण्याचा की कुठला ह्याच्यामधला. आज तुम्ही बघा 13 वर्ष झाले. 2011ला मान्य राजसाहेब ठाकरेंच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. राजसाहेबांना मी याच ठिकाणी घेऊन आलो होतो. गाड्या इथपर्यंत आल्या होत्या आमच्यावरती कारण त्या टायमाला तळ संपूर्ण ड्राय होता. त्यामुळे त्यांच्या गाड्या आणण्यासाठी सुद्धा इकडूनच्या बाजूने आपण पाहू शकतो या बाजूला सुद्धा आम्ही सगळी जागा करून ठेवली होती. ती आज सुद्धा ती जागा तशीच आहे. थोडं लॉन वगैरे केलेलं सगळं हे फ्लॉवर बेड केले होते परंतु सध्या लक्ष नसल्यामुळं आता इथं आपण पाहू शकतो. ह्याच्यामध्ये सुद्धा मी ही सी सँड आहे, ही समुद्राची वाळू आहे, ही सगळी समुद्राची वाळू आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा माझं एवढं नियोजन होतं की इथून जे पाणी ह्याच्यात एक्स्ट्रा राहणार आहे हे पाणी सगळं गाळून खाली जावं म्हणून मी ह्याच्यामध्ये ह्या बाजूने ह्या गॅबिन वॉलच्या बाजूला पूर्णपणे पेरीफेरीला
ही संपूर्णपणे ही सी सँड टाकली, समुद्राच्या वाळूच्या गाड्या आणल्या, शेवटी मी ट्रक आणल्या आणि त्या इथं भरल्यात सगळ्या. त्या आज सुद्धा 13 वर्ष झाली ती वाळू तुम्हाला अजूनही जागेवरती तशीच दिसतीये. आता थोडंफार या गॅबिनमध्ये गवत वाढले, लोकांचं लक्ष नाहीये, नगरसेवक झोपलेत सध्या. नगरसेवकांना तर नाही, परंतु पालिका प्रशासन सुद्धा झोपलंय. पालिका प्रशासनात सुद्धा ह्याच्याकडे बघवत नाहीये. नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली मतदान मागून चालणार नाही. त्यांची जी स्मारकं उभी केली ती स्मारकं तुम्हाला नीट ठेवता आली पाहिजेत. या विषयामध्ये नगरसेवकांनी लक्षच घातलं नाही 5 वर्ष, आणि गेली 2 वर्ष सातत्याने या ठिकाणी प्रशासन काम करतंय. आणि प्रशासनाचं काम तुम्हाला आम्ही काल आंदोलन केलं ते पण दाखवलं होतं. या संपूर्ण पुतळ्याच्या पेरीफेरीला मी एक जॉगिंग ट्रॅक सुद्धा केला आहे. ह्या संपूर्ण आयलँडचं विशेष आहे की हा आयलँड तुम्ही पाहू शकता. हा 1 एकरामधला आहे आणि ह्याला कुठेही जोड रस्ता मी ठेवलेला नाही आहे. आता तुम्ही जर ह्या पुतळ्याचं वैशिष्ट्य तुम्हाला पाहायचं म्हणलं तर लांबून तुम्ही पाहू शकता. हा जगातला एकमेव पुतळा आहे की ज्या पुतळ्याच्या अश्वाचे 4ही पाय हवेमध्ये आहेत. आज तुम्ही पाहू शकता सगळे 4चे पाय या पुतळ्याच्या हवेमध्ये आहेत. मला एक अद्भुत काहीतरी वेगळं करायचं होतं आणि त्यासाठी मी संकल्पना निलेश खेडेकर यांच्याकडे मांडली. त्यांना मी सांगितलं की मला असं वेगळं काहीतरी करून दाखवायचं आहे. आणि मला वाटतं की निलेश खेडेकरांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम केलं. ह्या पुतळ्याचे अश्वाचे 4ही पाय हवेमध्ये, एकही पाय कुठं, फक्त त्याच्या पोटामध्ये, अश्वाच्या पोटात स्टे. आणि ह्याचं जर आपण संपूर्ण पाहायचं तर मी अतिशय छोट्या छोट्या गोष्टी ह्याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत, ऑब्झर्वेशन केलेले. इकडे जर पाहिलं तर आपण हा संपूर्ण खालचा जो चबुतऱ्याचा भाग आहे, हा संपूर्ण शिवमुद्रेची प्रतिकृती आहे. मला शिवमुद्रा असावी म्हणून अष्टकोन याच्यामध्ये शिवमुद्रेसारखं हे केलंय. हा खालच्या बाजूला हा मधला जो कॉलम दिसतोय, हा मधला संपूर्णपणे कॉलम आहे. आणि ह्या कॉलम हा जमिनीत 20 फूट खाली आहे. खालच्या बाजूला हा जसा चौथरा दिसतोय असाच चौथरा खालच्या बाजूला आहे. आणि तो चौथरा पूर्णपणे कॉन्क्रीटनी भरण्यात आला आहे. आणि कॉन्क्रीटनी भरल्यानंतर ना त्याच्यामधून हा कॉलम बाहेर निघालाय जो की खाली जमिनीमध्ये फिट आहे. आणि त्याच्यातून हा पुढे येऊन मध्ये पोटामध्ये तो संपूर्ण जो झाकलेला दिसतोय तो संपूर्णपणे स्टील आहे. आणि तो स्टील आतमध्ये अश्वाच्या पोटामध्ये, आणि अश्वाच्या पोटामधून महाराजांच्या आतमध्ये जे काही कालच्याला आपण पाहिलं. नमस्कार, असू द्या. हे खेडेकर साहेब आहेत की ज्यांच्या संकल्पना माझी होती, परंतु खऱ्या अर्थानं माझी संकल्पना ज्यांच्यामुळे अस्तित्वात आली ते हे खेडेकर साहेब की ह्यांनी खऱ्या अर्थानं हा पुतळा इथं उभा केला. आम्ही भारतामध्ये आमच्या सगळीकडे पुतळे भारतामध्ये. आता माझे जवळजवळ आता हा आपल्याला 11-12 वर्ष 13 वर्ष आली. 4ही पाय हवे सपोर्ट काय आपला फक्त पोटामध्ये. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आमचं एक असं होतं की आम्ही पहिल्यांदा पूर्वी तलावाचं तोंड त्या बाजूला दिसतंय. म्हणजे माझा कालच्याला जो मुद्दा मी फेसबुकमध्ये मांडलाय, माझ्या पोस्टमध्ये मांडलाय की कला संचालनालय हा एक मंत्रालयातला असा विभाग आहे की जो विभाग ह्या सगळ्या परवानग्या देतो. आणि ह्या परवानग्या देत असताना किंवा घेत असताना माझा अक्षरशः लिटरली ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी माझा शिपाई झाला. टेबल टू टेबल मी ह्या फायली फिरवल्या. महानगरपालिकेच्या जनरल बॉडीच्या मान्यता घेतल्या. सगळ्या मान्यता घेऊन शेवटी मंत्रालयात मान्यतेसाठी जावं लागलं. आणि नंतर मला वाटतं की आम्ही ज्यावेळेस ह्यांनी मॉडेल तयार केलं त्या टायमाला 2 वेळा माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांच्या स्टुडिओत आले. एकदा बाबासाहेब पुरंदरे आले. बाबासाहेब पुरंदरेनं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी नेलं. राजसाहेबांना सुद्धा 2 वेळा त्या ठिकाणी नेलं. 2 वेळा त्यांनी ते 3 वेळा तिघांनी त्या ठिकाणी पुतळा पाहिला. क्ले मॉडेलवाले जी काही लोक असतात त्यांची कला संचालनाची ती लोक आली. 2 वेळा त्या लोकांना आम्ही मुंबईतनं जाऊन आणलं. मग मला जो कालचाला जो प्रकार राजकोटमध्ये घडला त्याच्यामध्ये असं वाटतं की कला संचालनालय मग त्याच्यामध्ये दोषी नाही का? आता सगळं जाणार ते कला संचालनालय पण या सगळ्या विषयामध्ये दोषी आहे. मी आता म्हणून मी मुद्दामून खेडेकर साहेबांना या ठिकाणी बोलवलं की आम्ही ज्या वेळेस ह्या सगळ्या विषय घेतले, खेडेकर साहेब आपल्याला माहिती किती वेळ लागला आम्हाला या परवानग्या घ्यायला साधारण 8-10 महिने या परवानग्या घ्यायला लागल्या. आणि या परवानग्या मी सगळ्या मंत्रालयातनं आणल्या आणि त्याच्यानंतर ना हा पुतळा झाला. एवढा मोठा पुतळा तिने 6 महिन्यात केला कसा काय? आम्हाला 1-1.5 वर्ष साधं पहिलं सुरुवातीचं एक सुरुवातीचं
आम्ही पहिलं मॉडेल तयार झालं का हो? पहिलं model. छोटं मॉडेल तयार केलं, त्याच्यानंतर ते मोठं मॉडेल तयार झालं आणि मोठं मॉडेल तयार करून मग जोपर्यंत कला संचालनालयाची लोक येत नव्हती तोपर्यंत आम्हाला पुढं प्रोसेसिंग काहीच करता आले नाही. ते लोक नंतर जेव्हा पुतळ्याचं प्रोसेसिंग पूर्ण झाली तेव्हा ते म्हणले आम्हाला पुतळा कुठं बसणार आहे ती जागा दाखवा. मग ती जागा दाखवायला आम्ही त्यांना इथं आणलं. ही जागा दाखवली त्यांना आम्ही सांगितलं त्यावेळेस ह्या पुतळ्याचं तोंड आम्ही त्या पूर्व दिशेला केलं होतं. ही पूर्व दिशा आहे. आम्ही म्हटलं होतं की तिकडून समोरच्या बाजूने येताना लोकांना असं दर्शनी भागामध्ये त्याचं तोंड असावं, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा कला संचालनालयाने आम्हाला ऑब्जेक्शन घेतलं. ते म्हटले की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही पुतळा उभा करताय आणि तो पण उड्डाण करणारा पुतळा आहे की जो की चढाई करणारा पुतळा. ज्यावेळेस महाराज युद्धाला निघायचे त्यावेळेला मला असा घोड्याचा आवेश असायचा, अशा प्रकारे तो अश्व त्यांचा हवेमधून उड्या मारत जायचा. त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की ह्या भागामध्ये सगळ्यात जवळचा किल्ला कोणचा. मग म्हटलं हा सिंहगड समोरच्या बाजूला, ह्या डोंगराच्या पलीकडच्या बाजूला दिसतो तो सिंहगड किल्ला आहे आणि हा सिंहगड इकडे, पुरंदर इकडे आहे, परंतु पुरंदर इथून लांब आहे. सिंहगड जवळ असल्यामुळे त्यांनी आम्हाला सुचवलं की सिंहगडाकडं तुम्ही तिकडं तोंड करू नका, तुम्ही सिंहगडाकडे तोंड करा. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी जर कला संचालनालय आमच्या वेळेस 13 वर्षापूर्वी हस्तक्षेप मला आता त्रास दिलाय, अजून बी त्रास देतात मला. मग आत्ताच्या ह्या एवढ्या मोठ्या पुतळ्याच्या इन्सिडेंट्समध्ये कला संचालनालय काय करत होतं? तो का रोड बांधायचा नव्हता, तो भिंत बांधायची नव्हती, तो छत्रपतींचा या राज्याच्या मालकाचा पुतळा उभा करायचा होता. ज्यांनी अगदी आटकेपार झेंडे लावले त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा. आम्ही जर 13 वर्षापूर्वी हे प्रिकॉशन घेऊ शकतो. आज खेडेकर साहेबांना माहिती आहे एक गोष्ट न गोष्ट आम्ही प्रत्येक गोष्ट परवानगीची केली. पूर्ण इथं बसवत असताना सुद्धा ज्या टायमाला आम्हाला पुतळा आम्ही आणला 2 दिवस क्रेन आमची इथं क्रेन, दोन क्रेननी हे 2 टनाचा पुतळा आम्हाला वरती उभा करायला लागला. त्याच्यामध्ये पूर्णपणे वेल्डिंग भरलेलं आहे. हे जे काय मातीचे दिसतंय, दगडी लावलेले दिसतात, ह्याच्या आतमध्ये पूर्णपणे स्टील आहे. ह्याच्यामधून ह्या कॉलम मधून जे स्टील बाहेर आलं त्या स्टीलला ते स्टील वेल्डिंग केलंय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगामध्ये पूर्णपणे, अश्वाच्या अंगामध्ये पूर्णपणे अगदी शेपटीपर्यंत, पायामध्ये पुढे तोंडापर्यंत पूर्णपणे स्टील भरलेलं आहे पूर्ण. आणि ते स्टील बॉडीपर्यंत, महाराजांच्या पार छातीपर्यंत स्टील आहे आणि ते आतमधलं स्टील सगळं अश्वाचं स्टील, महाराजांचं स्टील हे एकत्र करून खाली येऊन जो हा स्टील आहे ह्या स्टीलला भक्कम आम्ही त्याला स्टे दिलेला आहे त्याच्यामध्ये. मग 13 वर्ष झाल्यानंतर सुद्धा हा हवेच्या तोंडावरचा पुतळा आहे. ह्याला काय होऊ शकत नाहीये. नाही, अजून तर काय नाही, शक्यच नाही. मग तिकडे कसं होऊ शकतं? आता मला अजून खेडेकर साहेब सुद्धा त्याच्यामध्ये एवढं शाश्वती देऊ शकत नाहीत, कारण आता ते मला म्हटले की त्या ठिकाणी जो पुतळा तयार केला त्या पुतळ्याला बोल्ट मध्ये वेल्डिंग. आता आजचा लोकमत बघा तुम्ही, लोकमतला आलंय, सगळी माहिती आली. अच्छा. ते बोल्ट त्यांनी काय केलं, बोल्ट मध्ये त्यांनी हे केलं. मग वेल्डिंग त्याला कुठेही नाहीये, वेल्डिंग नाहीये. आणि 635 काहीतरी पत्रे हे तुकडे केले, ते तुकडे करून जोडले मोल्डनी. आणि ते नंतर मोदींचं इथनं उद्घाटन झालं, त्यानंतर त्यांना ते दिसलं ते डाग पडताना गंजे, नटगंजले, लोखंडी गंज वापरले, लोखंडी. मग ते गंजले. मग त्यांनी बोलवलं त्या शिल्पकाराला, काय ते आता मी वाचलं पेपर ना, आपटे कल्याण साहेब, मग त्याला बोलवलं, हा पहिलाच आहे त्यांनी. मग त्याला बोलवलं, त्यांनी आपलं काय डागडुगी केली, थोडा कलर मार झालं. आता पाऊस आहे, गंजणारच ना. आणि पुतळा तुटला कुठला बघा, चबुतरा बसता नाहीये, पायापासून इथनं तुटलेला आहे. काल वाऱ्याचा जो त्याचा 35 फूट हाईट होती त्याची, वाऱ्याचा जो तिथला हे होता 30 फूट करता पुतळा. त्याला कुठल्याही बॅक साईडला मागून कुठलंही प्रोटेक्शन नाहीये ना, काय नाहीये. असं काहीच नसताना सुद्धा हा पुतळा तिथं लावण्यात आला. म्हणजे किती अक्षम्य चुका त्या टायमाला करण्यात आल्या. आणि मला असं वाटतं की खेडेकर साहेबांनी हे रीतसर टेंडर भरलं. मी खेडेकर साहेब, मी कालच्याला तुम्हाला खूप मदत केली. मी पैसे तुम्हाला मी दिले, त्यांनी स्वतः दिले मला. ज्या टायमाला टेंडर त्यांचं चालू होतं, पैसे मिळत नव्हते, महानगरपालिकेकडनं पेमेंट होत नव्हतं, काम थांबलं होतं, मी स्वतः खेडेकर साहेबांना त्या टायमाला पैसे दिले. परंतु त्यांच्या 1 रुपयाला मी हात लावला नाही. कारण आणि कुठल्याही अधिकाऱ्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जो हात लावल ना तो नरकात जाईल, नरकात. आणि तुम्ही या अशा पद्धतीने जर तिथं ज्या पोराला 24 वर्षाचं पोरग येते त्याचा अनुभव काय, तुम्ही टेंडर दिलंय का काय केलंय का, विदाऊट टेंडर विषय केला. ह्यांना टेंडर घ्यावं लागलं. महानगरपालिकेने टेंडर काढलं,
त्या टेंडर खेडेकर साहेबांनी भरलं आणि ते रीतसर त्यांना टेंडर मिळालं. मग जर ह्या पुतळ्याला एवढा मोठा आपलं 19 लाखाचं होतं वाटतं ना, 18 लाखाचं टेंडर होतं त्या टायमाला. 18 लाखाच्या टेंडरसाठी एवढ्या प्रोसेस कराव्या लागल्या, त्या पुतळ्याची किंमत काय असेल आत्ताच्या घडीला, जो 28 फूट 35 फूट हाईटचा पुतळा आहे, एवढ्या महागाईच्या ठिकाणी तो केलाय. आणि त्याच्यामध्ये लिटरली अक्षरशः पत्रा वापरलाय. पत्राच आहे, सगळा पत्र आहे. हा पुतळा आम्ही जागेवरती तयार केला आणि तो नंतर ना आम्ही इथं आणून मग तो संपूर्णपणे या ठिकाणी असा आम्ही इथं आणून तुकडे तुकडे जोडत बसलो. हो, मी म्हणतो ना 1800-1900 किलो वजन आहे आता. त्या मापाने केला आपण, ते पाय वगैरे त्या मापाने 2 टनचा आपण दिलं. प्रपोर्शन साहेब ह्याच्यामध्ये असं असतं ना की तुमचं जे काय तुम्ही आता हा जो संपूर्ण पुतळा उभा केलाय, जो एका स्टेवरती केला, त्याला हे संपूर्ण प्रपोर्शन, आता ही सगळी बॉडीमध्ये ते स्टील बिल टाकले, हे सगळं तुम्ही काउंटिंग केलं असेल. काउंटिंग केलं पहिलं सगळं नाही का, ड्राइंग केली, नंतर मग ते पार्ट आपण जोडले वेल्डिंगने वगैरे, आणि आतमध्ये नाही का म्हणजे पहिलं खालची बॉडी जोडली, मग आतमध्ये सगळं वेल्डिंग करून घेतलं आम्ही. आणि जवळजवळ 2-2 इंची अँगल आहेत, मोठे 2 इंची अँगलचा आतमध्ये फ्रेम आहे. आणि इथं बी असं हातामध्ये इथं सगळीकडे म्हणजे, आणि पायामध्ये सुद्धा आहेत, पायामध्ये अँगल आहेत. आणि तो गर्डर फक्त एवढंच गर्डर आहे बघा आपला, 6 इंची त्याच्यावर पुतळा आहे. पण तो आतमध्ये किती आहे, आतमध्ये हा 20 फूट आणि इथं खाली 20 फूट हलतो का पुतळा. 40 फुटावरती हा बॅलन्स झालेला पुतळा आहे. मग जर आम्ही नगरसेवक एवढीशी छोटीशी एवढी कामं करत असताना आम्ही इतक्या प्रिकॉशन घेतो, ज्या ठिकाणी आम्ही तर त्यावेळेस आमच्या पक्षाध्यक्षांना आणलं होतं. मला वाटतं की त्या टायमाला मान्य राजसाहेबांनी सुद्धा याच्यामध्ये एक करेक्शन मला दिलं होतं, बाबासाहेबांनी सुद्धा आम्हाला करेक्शन दिलं होतं. आणि राजसाहेबांनी एक करेक्शन म्हणजे साहेबांची सुद्धा ज्या त्या टायमाला त्यांनी जे काही तिथं त्यांचं ऑब्झर्वेशन होतं, ते मला वाटतं का त्याच्यात तुमचं चुकलेलं होतं. तुम्ही घोड्याचा त्या हे असा धरलेला होता लगाम. खेडेकर साहेबांनी जो क्ले मॉडेल तयार केला होता, त्या क्ले मॉडेलचा लगाम असा होता. साहेब त्या पुतळ्याच्या बराच वेळ अवतीभोवती फिरत होते. त्याच्यानंतर ना त्यांनी म्हटलं, अरे आता आपण पाहतोय की जर एखादा माणूस घोड्यावरतून लढायला चाललाय, तो लढायला चालला असेल तर तो लगाम असा धरणार नाही, तो लगाम असा धरणार नाही बघा. आणि तुम्ही तो बघू शकता, तो जो इथं मूठ अशी केली आहे, ती मूठ अशी आहे की तो घोड्याचा लगाम असा धरला पाहिजे. पहिल्यांदा असा झाला होता. म्हणजे आम्ही इतक्या छोट्या छोट्या चुका झालेल्या त्या पाहिल्या. मला वाटतं की बाबासाहेबांनी जिरे टोप मध्ये आपण त्या टायमाला माळा लावल्या होत्या, त्या माळा त्यांनी काढायला लावल्या की जिरे टोप जो दिसतो मागच्या लावल्या होत्या आपण, त्याला आम्ही अशा माळा लावल्या होत्या. पण त्यांनी बाबासाहेबांनी ते काढायला लावल्या. बाबासाहेब त्या टायमाला बोलले की ह्या लढायला जाणारा पुतळा तुम्ही बाळवताय, आणि लढायला जाणारा माणूस कधी माळा लावून जाणार नाही. तो त्या टायमाला चिलकत असेल, डोक्यामधला मोठा जड अवजड जिरे टोप असेल असा काढून जाईल, तुम्ही तो माळा काढा. त्यांनी त्या माळा काढायला लावल्या. म्हणजे इतक्या बारीक सारीक गोष्टी माझ्यासारखा एक छोटा नगरसेवक करत असताना ही कामं बघू शकतो. मग ज्या ठिकाणी तुम्हाला देशाच्या पंतप्रधानांना आणायचं आहे, मुख्यमंत्री त्या ठिकाणी आलेत, अख्खं राज्य त्या ठिकाणी धावून आलं होतं, सगळे आमदार खासदार त्या भागातले त्या ठिकाणी आले होते. मग तुम्ही हे एवढ्या चुका का त्या टायमाला पाहिल्या, हे का पाहिलं नाही तुम्ही? म्हणजे तुम्हाला घाई झाली होती का? कशाची घाई झाली होती एवढी? छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही सुद्धा, अरे तुम्ही म्हणता इतकी वर्ष झालं त्या अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करणार, तर मग तिथे अरबी समुद्रात ते होईना, परंतु वसंत मोरे कात्रच्या तळ्यात करून दाखवा. पहिला पुतळा आपला तोच आहे. सगळ्या बाजूनी, अख्ख्या बाजूनी, चौ बाजूनी तुम्ही पाणी आहे, 100% पाणी आहे बाजूनी. आतापर्यंत ही जमीन 13 वर्ष, म्हणजे ही 13 वर्ष आत्ताची, आणि अगोदर मी हे काम करत असताना 2 वर्ष, 15 वर्ष झाले. 15 वर्षामध्ये मला इंचभर जमीन कॉन्क्रीट हे बघा, हे त्या टायमाला 13 वर्षापूर्वी टाकलेलं कॉन्क्रीट आहे. त्याच्यानंतर ना कधी 1 रुपयाचं कॉन्क्रीट टाकायला गाडीच वरती येऊ शकली नाहीये, कारण वरती येण्यासाठी जागाच नाहीये. मी त्या टायमाला तळा संपूर्ण ड्राय करून घेतला होता, म्हणून ते विषय झाला होता. पण आता तसं काही नाहीये. आता इथं कुठली गाडी येऊ शकत नाही. तुम्ही त्या टायमाला मी केलेलं कॉन्क्रीट, मी मुद्दामून ही जागा अशी ठेवली होती की समजा जर मेंटेनन्स करायचं म्हणलं, नियोजन असलं पाहिजे कोणत्याही गोष्टीचं. जर पाणी सोडलं, तुमची गाडीचं काही मेंटेनन्स करता येणार नसेल, इन केस भविष्यामध्ये पुतळ्याचं काही काम निघालं, तर मेंटेनन्स करण्यासाठी जी काही क्रेन मला या ठिकाणी आणावी लागेल, ती क्रेन आणण्यासाठी सुद्धा मी संपूर्णपणे क्रेनचं मुवमेंट होईल अशी जागा मी या ठिकाणी करून ठेवलेली आहे. की मला माहीत नाही मी असल नसल, परंतु माझ्यानंतरनं सुद्धा ज्यावेळेस कुणी इकडे काम करायला येतील त्यावेळेस त्यांना अडचण निर्माण नाही झाली पाहिजे. आज तुम्ही सगळ्या बाजूनी बघू शकता
संपूर्णपणे 100% पाणी आहे. एक जेटी या ठिकाणी पण आलेली आहे. 2 जेटी होत्या. मला या ठिकाणी बोटिंग करायचं होतं आणि बोटिंगच्या माध्यमातून मला पुणे महानगरपालिकेला एक महसूल प्राप्त करून द्यायचा होता. इथलं बोटिंगचं मंजूर सुद्धा झालं होतं. त्याकरता ही एक जेटी त्या भागामध्ये होती, तिथे एक जेटी आहे. 3 जेटी मी बनवल्या आहेत. एक जेटी या ठिकाणी, एक जेटी त्या ठिकाणी, एक जेटी पलीकडच्या ठिकाणी, की लोकांना जसं की या ठिकाणी यायचं म्हटलं तर या ठिकाणी उतरून ती तिथं होती, परंतु आता ती निघून गेली. नाही, ही जेटी नाही आहे, हे ना रे तुमचं फाउंटनचं आहे. हां, इथे म्हणजे 2 जेटी आणि हा फाउंटनचा बेस आहे सगळा, जो तिकडं होता त्याच्यावरती पूर्णपणे घर होतं, तो आता इकडं वाहून आला आहे. म्हणजे दुर्दशा झाली सगळी. आपण हे सगळं पाहू शकतो आत्तासुद्धा की याच्यामध्ये किती झाडं, कारण आता महानगरपालिकेमध्ये प्रशासन आहे आणि हे प्रशासन असल्यामुळं हे 2.5 वर्ष झाली. 2.5 वर्षामध्ये मेंटेनन्सला लोक पण येत नाही आहेत. हे पालिका प्रशासन काय करते सध्या, मोठी मोठी टेंडर लावायच्या गडबडीमध्ये आहे. मग या अशी जी स्मारकं छत्रपती शिवाजी महाराजांची केली, त्या स्मारकाच्या बाबतीमध्ये काय सगळं आपण पाहू शकतो चौबाजूनी. या संध्याकाळच्या वेळेमध्ये नितीन माझा मोबाईल बघू, त्याच्यामध्ये तुम्ही संध्याकाळच्या वेळेमध्ये जर इथं हे पाहू शकता. संध्याकाळच्या वेळेमध्ये ह्या ज्या लाईट्स लावलेल्या आहेत, मी ह्या लाईट्ससुद्धा मी संपूर्णपणे प्लॅनिंग केलं होतं की ह्या लाईट्स कशा दिसल्या पाहिजेत रात्रीच्या वेळेस. आणि आजसुद्धा मला वाटते सगळं जे आहे ते अजून आहे तसंच आहे. तुम्ही संध्याकाळच्या वेळेतलं हे पाहू शकता. संध्याकाळच्या वेळेस ह्या सगळ्या लाईट्स ह्या पुतळ्याच्या भोवताली अशा असतात. हां, हा संपूर्ण आयलंड आहे आणि त्याच्या बाजूने पूर्णपणे पाणी आहे आणि त्याच्यामध्ये ह्या अशा संध्याकाळच्या वेळेमध्ये आजसुद्धा या अशा प्रकारे लाईट्स चालू असतात. म्हणजे प्लॅनिंग करत असताना ते इतकं मी उत्तम प्लॅनिंग केलं होतं की त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आज आपण इथं पाहू शकतो. हा पुतळ्याचा पूर्ण दिवसभराचा हा फोटो दिवसातला आहे. आता इथून समोर दिसतो तो झेंड्याचा पोल दिसतोय. हा झेंड्याचा पोल आहे की जो देशाचा झेंडा या ठिकाणी, तिथं खाली पांडुरंग आहे याच्यामध्ये दिसू शकते. एकाच रेषेमध्ये सगळं केलं आहे मी. ही पांडुरंगाची मूर्ती आणि त्याच्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज पांडुरंगाची मूर्ती, त्याच्या बरोबर समोर हा देशाचा तिरंगी झेंडा. एका लाईनीमध्ये या सगळ्या गोष्टी मी करून दाखवल्या. आणि त्याच्या भोवताली, या झेंड्याच्या भोवताली जे दिसतोय हा संपूर्ण फुलराणीचा ट्रॅक आहे. इतकं सुंदर प्लॅनिंग जर एक नगरसेवक करू शकतो तर मला वाटतं की याच्यामध्ये संपूर्ण राज्याचा, देशाचा हा पैसा लागलेला आहे. आणि हा पैसा लागलेला असताना मला वाटतं की खेडेकर साहेबांसारखी जुनी लोक यांच्या वडिलांपासून यामध्ये काम चालू आहे. बरोबर. मला जवळजवळ ह्याच्यामध्ये 52 वर्ष आली कामाला. माझा आता 67 होय. आणि आमचे चुलते शिल्पकार बिहार खेडकर पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांचे हजारो पुतळे आहेत, त्यांचे हजारो पुतळे त्यांनी बनवले. त्यानंतर आता मी जवळजवळ 17 वर्ष आले. त्यानंतर माझे जवळ 20 पुतळे आले आतापर्यंत. म्हणजे महाराजांचे बाकीचे भरपूर आहेत. अशा एवढे पुतळे 20 झालेत माझे. एवढं चांगलं काम करणारे लोक आपल्या देशात, आपल्या राज्यात आहेत, जी वर्षानुवर्ष त्यांच्या पिढ्या या विषयामध्ये आहेत. मग अशा 67 वय आहे त्यांचा. आज अनुभवी माणसाला जर काम दिलं असतं. आता शिक्षणाची आठ कशाला घालतात? शिक्षण काय, आता शिकलेला माणूस आहे, जेडीआर झालेलं आहे. मग काय जेडीआर नाही केलं? काय केलं त्या जेडीआरने? आता आपल्याला होते सगळं जेडीआर होतं का नाही? माझं होतं, माझं शिक्षण किती आहे? 5वी पास आहे. आमचं आमच्या रक्तातच झालंय. काय शिक्षण गरज आहे? माझा शिक्षण माणूस काय करतो? ठीक आहे, पुतळे उभे करतात, 8 महिन्यात पाडतात. माणसाचे अनुभव, महाराजांचे पुतळे कोणाचा असतात? सगळे जे असतात ना त्यांचे पुतळेचा अनुभव घ्या. कोण शिल्पकार आहे, काय आहे. पैशाकडे बघू नका. पैशाकडे बघितलं नाही काय करतात? ठेकेदार ठेकेदार भरतो. ठेकेदार त्याला कामं देतात. मला वाटतं की या राज्यामध्ये, महापालिकांमध्ये एक नियमावली असली पाहिजे की ह्या अशा पुतळ्यांच्या बाबतीमध्ये टेंडर कुणी भरायचे. आजकाल पुतळ्यांचे टेंडर ठेकेदार भरतात.
कुठला शिल्पकार भरत नाहीये ठेकेदार भरतो. किंवा कुठला तज्ञ त्याच्यामधला तो भरत नाही, ठेकेदार भरतो आणि तो ठेकेदार थर्ड पार्टी काम यांना देतो. मग त्या कामाचा दर्जा राहत नाही जो की असा दिला गेला. मला वाटत नाही त्या कामाचं टेंडर झालं असेल तर ठीक आहे, तर मग त्याची चौकशी झाली पाहिजे. आम्हाला असं म्हणायचं नाही की त्याच्यामध्ये त्यांनी काम काय केलं त्याला शिक्षा द्या, परंतु भविष्यामध्ये आता परत कालच्या वल्गना चालू झाल्या. पुतळा काय आम्ही उभा करून दाखवू. कशा करता? अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले गडकिल्ले आहेत ना, हे गडकिल्ले सुधरा. मी ज्या पक्षामध्ये होतो मान्य राजसाहेब 1000 वेळा आतापर्यंत ते बोलले असतील, कितीतरी वेळा झाला असेल सांगून. पुतळे ते नव्हतं, तुम्ही पुतळे करा पण नंतर पहिले किल्ले तयार करा. किती वेळा आज इथं आपण पाहू शकतो, तो समोरच्या बाजूला पाटीलवाडा आहे, तो दाखवायचा राहील. म्हणजे फक्त मी एवढं एकच विषय पाहिला नाही, तर ह्याच्या बरोबरीने मी आजूबाजू पण पाहिलं. तो पाटीलवाडा आहे समोर, जिथं मुलं UPSC MPSC ची मुलं त्या ठिकाणी रोज 200 मुलं बसलेली असतात, की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी मुलं तिथून बरोबर लायब्ररीचं दार उघडलं ना त्या की छत्रपती शिवाजी महाराज दिसतात. या ठिकाणी बसल्यानंतर ना ह्याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. ते पावित्र्य राखावं म्हणून मी या ठिकाणी कुठलाही एंट्री दिली नाही. त्यांचं कुठे गेलं? कसं काढलं? पावित्र्य राखलं जावं म्हणून मी कुठलीही एंट्री या ठिकाणी दिली नाही. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस पोरं बसतील ना, तर त्या पोरांना इथं बसल्यानंतर ना कोणाच्या ताकद नाही झाली पाहिजे की शेजारी बसलेल्या पोरीकडं चुकीच्या नजरेने बघायची, कारण समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही एवढ्या अधोरेखित केल्या, इतक्या प्लॅनिंगने केल्या, परंतु प्रशासनाने याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणावं असं आत्ता या 7.5 वर्षामध्ये ह्याचं सगळं वाटोळं झालं. 7.5 वर्षात इकडे दुर्लक्ष झालं आणि म्हणजे 15, 14, 13 वर्ष झाली. 13 वर्ष होऊन सुद्धा आज पुतळा इथं तुम्हाला दिमाखात उभा राहिलेला दिसतोय. आणि मला वाटतं की ही सगळी कलाकुसर जी आहे ती खेडेकर साहेबांची आहे. खेडेकर साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी अतिशय अभ्यासपूर्ण केल्या आणि अभ्यासपूर्ण केल्यामुळं आज ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. मग एवढे मोठ्याले जे विषय होतात त्या विषयांमध्ये मग का ह्या गोष्टी पाहिल्या जात नाही? आपण इथं पाहू शकतो सगळ्या बाजूनी पूर्णपणे 100% पाणी आहे. पण पहिला इतिहासामध्ये असं आला कधीच कुठला पुतळा पडला नाही. हा कसा शक्यच नाही. बरं समुद्रकिनाऱ्यावर बसणारे त्याप्रमाणे त्याचा अभ्यास करायला पाहिजे होता. आता कालच्याला आपल्या मंत्री चव्हाण साहेब ना, त्यांनी सांगितलं ना खारं पाणी खारं वारं. अरे असे पण राज्यामध्ये मंत्री आहेत राव, की ह्या मंत्र्यांच्या ह्यांना काय बघून मंत्री करतात ते सुद्धा कळत नाही मला. हे मंत्री असं कसं एवढं बेजबाबदारपणाचं वक्तव्य करू शकतात चव्हाण साहेब, की खारं पाणी आहे कदाचित त्या खारं पाणी खारे हवा ह्याच्यामुळं. अरे मग का तुम्ही झोपेमध्ये दिले का टेंडर? समुद्रातनं खारं पाणी येतं, खारं हवा येते, हे काय सांगायला पाहिजे का तुम्हाला? तुम्ही कोकणातले आहात ना, तुम्ही कोकणामध्ये तुमची घरं बांधत असताना ते घरांचं कसं बरं खाऱ्या पाण्यापासून खाऱ्या वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी काहीतरी करता. मग तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये तुम्ही जर ज्या माणसाला टेंडर दिलं होतं, आता कुणी नौदलाच्या अंगावरती सोडून चालणार नाही. त्यांचं सांगितलं आता की नौदलाने केलं, नौदलाने तुम्ही काय केलं मग? तेव्हा मला वाटतं की या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. एवढंच आजच्या लाईव्हच्या माध्यमातून मला सांगायचं होतं. मी खरं तर आज तुम्ही पाहू शकता की यांच्या अजून म्हणले पटकन मी कामात आलीत माणसं, आज ह्यांचं काम चालू आहे. मी खरं त्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो. बोलू का, जो आपण धातूचा पुतळा बनवतो त्याला कुठलंही वारा बिरा कुठलंही त्याला हे होत नाही. अच्छा, कुठलंच होत नाही. म्हणजे समुद्रात बसवा नाही कुठं होऊ शकत, धातू येतो त्यामध्ये काय तांबा आणि पितळ असतं. ते पंचधातूचा पुतळा म्हणजे धातू म्हणतो ना आपण. ह्या पुतळ्यात नक्की धातू होता का नाही तो आता बघावा लागेल. ते बघाच लागणार, सगळं होईल का? आता मोडलाय तुकडे पडलेत आता सगळं त्याचं होणार बघा. आता तो होणार पोहोचला असं होतं तिथं. आजच वाचलं पेपर मी लोकमतला बघा आहे. मी तिकडे चाललोय म्हणून मला यातलं काय कल्पना आहे कसा पडला तर चपुरा पडला तर ठीक आहे, पण इथलं कसा पडला म्हणजे ते त्याला त्रास होणार आहे, बाकी सगळ्यांना त्रास होणार. मी सांगतो ना की त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं मत मी सनातन प्रभातमध्ये सुद्धा वाचलं की सनातन प्रभातमध्ये ज्यावेळेस त्यांनी तो पुतळा उभा केला त्या टायमाला त्याचा एक लेख आलेला आहे. तो लेख सुद्धा मी सनातन प्रभातमधला वाचला की त्यांनी क्लिअर त्याच्यामध्ये मान्य केलंय की मी आतापर्यंत 1.5 ते 2 फुटाचे पुतळे केले. मी एवढा मोठा पुतळा केला नव्हता, पण म्हणलो की काहीतरी करून दाखवायला पाहिजे, काहीतरी करून दाखवायचं म्हणून हे करून दाखवायचं.
अनुभव काय आहे का नाही, अनुभव असल्याशिवाय या गोष्टी अजून झाल्या सांगू का, पाहिजेत. आता जुन्नर जो बसतो ना पुतळा जुन्नरला शिवाजी 111 फूट मला होतं, मी टेंडर भरलं काय, मी त्यांना 55 कोटी म्हणलं काय, शेवट ते काय म्हणले 40 कोटी, आणि आता मग ते काम म्हणलं ते नंतर म्हणले 55 बघा नाही म्हणलं होणार नाही, मी म्हणलं ना 55 पर्यंत आले, आणि आता मग ते परत कल्याण दिलं कुठल्या तरी शिल्पकाराला 111 फुटाचा पुतळा उभाच आहे असं सेम बहुतेक ते कल्याण दिलेलं आहे. देशामध्ये पुतळे हे उभे राहिले पाहिजेत, पुतळ्यांबरोबर दवाखाने लायब्ररी ह्या सुद्धा उभ्या राहिल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करत असताना या सगळ्या गोष्टी तुम्ही कटाक्षाने पाळल्या पाहिजेत की त्याच्यामध्ये काय करायचं काय नाही करायचं हे ठरलं पाहिजे. अशा अनुभवी लोकांना 2 महिन्यापूर्वी सुरतला पासून आलो, सुरतला पुतळा आहे माझा 16 फुटाचा अशा रोड हाय फोटो माझ्याकडे सुरतला. नाही आपण जर त्या टायमाला ठरवलं असतं तर माझ्या इथलं सुद्धा टेंडर अनेक ठेकेदारांनी टाकण्याचा प्रयत्न केला ना, काय केलं आम्ही अजिबात कुठल्याही ठेकेदाराला टेंडर टाकून दिले नाही, काय नाही म्हटलं अजिबात शिल्पकारच टेंडर टाकणार, आणि खेडेकर साहेबांना ते टेंडर त्या टायमाला मिळालं आणि त्यांनी तो पुतळा उभा केला. त्यांचं मी मनापासून आभार मानतो. चांगला छान काय पण यांचं मला फार सहकार्य म्हणजे दिवसाआड चक्कर मागणं दिवसाआड चक्कर त्यांना वाटलं पुतळा होत का नाही होत नाही, पण म्हणलं नाही का वेळेवर देणार म्हणजे त्यांना त्यांच्याकडनं वेळेवर पुतळा मिळाला, वेळेवर झाला. आज 13 वर्ष त्या सगळ्या घटनेला झालीत. आजचा विषय एवढाच होता की जर अशा गोष्टी करायच्या असतील, असा हा पोल आहे, हा जो देशाचा तिरंगा आहे, जबाबदारीने त्या ठिकाणी तो तिरंगा उभा केला आहे. आज हा तिरंगा ज्याच्या तिरंग्याचे पाईल्स पोल जमिनीत 50 फूट खाली आहेत, जमिनीमध्ये 8 पोल जमिनीमध्ये 50 फूट खाली नेलेत आणि ते 8 पोल वरती आणलेत. 8 पोलचा 1 पोल झाला आणि त्याच्यावरती हा पोल उभा आहे. म्हणजे इतक्या प्रिकॉशन आम्ही घेतो कुठल्याही कामामध्ये. मग राज्य सरकारला काय होतं, घाई गडबड होतीये कसली, कशा करता घाई गडबड करताय. घाई गडबड करू नका. तुम्हाला जनता स्वीकारायची नाही स्वीकारायची जनतेच्या हातामध्ये, ती जनता ठरवल. एवढंच आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो. पुन्हा एकदा खेडेकर साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी मला माझ्या कामाचा अभिमान आहे म्हणून मी आज हा लाईव्ह केलाय की आज आम्ही जे चांगलं काम केलं ते आज दिसतंय, म्हणून मी एवढं सांगतो. आणि माझ्या आयुष्यामध्ये मला जे सर्वात सुंदर असं काम करता आलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे मी उभं करू शकलो. भविष्यात सुद्धा छत्रपतींनी माझ्यामध्ये तेवढी ताकद द्यावी की परत एकदा पुन्हा एकदा या तलावाला सुंदर करता यावं, या तलावाला पुन्हा एकदा मला इथं ताकद देता यावी, या तलावाचं पुन्हा एकदा मला सुशोभीकरण करता यावं. इथून मला खालच्या तलावामध्ये इथून बरोबर 1 किलोमीटरवरती राजीव गांधी उद्यान आहे, त्या उद्यानामधून मी नियोजन केलं होतं की तिथून केबल कारने लोकांना या ठिकाणी आणायचं, रोपवे करायचा, रोपवेने इथं लोक इकडं आणायची आणि ह्या तलावाच्या अजून सुशोभीकरणामध्ये भर पाडायची. परंतु सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. छत्रपतींनी माझ्यामध्ये तेवढी ताकद द्यावी की जेणेकरून भविष्यामध्ये मी अजून या ठिकाणी वेगळं काहीतरी करता यावं. देशभराचे पर्यटक, राज्यातले पर्यटक, शहरातले पर्यटक कात्रज तलावावरती यावेत यासाठी माझा नेहमी प्रयत्न होता. भविष्यात सुद्धा तो चालू राहील एवढं सांगतो. आजचा लाईव्ह या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय.